सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. अमोलची जन्मवेळ ही केस स्टडी आपण अभ्यासात असून त्याच्या पहिल्या भागात आपण अमोलचा प्रथम विवाह ही महत्त्वाची घटना विचारात घेऊन त्या आधारे अमोलची जन्मवेळ काय असू शकेल याचा प्राथमिक अंदाज घेतला. अर्थात केवळ एका घटनेच्या आधारे केलेला अंदाज हा फसवा ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला अमोलच्या आयुष्यात घडलेल्या आणखी काही घटना तपासणे आवश्यक आहे. केस स्टडीच्या आजच्या या दुसऱ्या भागात आपण अमोलचा घटस्फोट ही घटना तपासू. चला तर आज पाहूया. अमोलची जन्मवेळ भाग 2. भाग 1 मध्ये आपण अमोलची जन्मवेळ दुपारी 2:05 अशी असावी असा अंदाज केला आहे. हीच जन्मवेळ घेऊन आपण अमोलचा घटस्फोट ही घटना तपासू. अमोलचा घटस्फोट 9 ऑगस्ट 2022ला झाला आहे. 14:05 ह्या वेळेच्या जन्मकुंडलीनुसार होणारा 9 ऑगस्ट 2022 या दिवशीचा सेकंडरी प्रोग्रेस चार्ट आपल्या समोर आहे. चार्टमध्ये लगेच दिसत आहे की जन्मस्थ शुक्र आणि प्रोग्रेस मंगळ अगदी तंतोतंत पूर्ण अंशात्मक युतीत आहेत. अर्थात हा एक वैवाहिक जीवनात समस्या दर्शवणारा योग असल्याने ह्या योगावर घटस्फोटासारखी घटना घडू शकते. ह्या योगाबरोबरच प्रोग्रेस चंद्र जन्मस्थ सप्तम बिंदूच्या जवळपास अंशात्मक युतीत आहे. हा योग देखील वैवाहिक जीवनात अशुभता दाखवणारा आहे. म्हणजे दुपारी 2:05 ही जन्मवेळ बरोबर साधलेली दिसते. हे बघत असतानाच मला आणखी एक अशुभ योग पत्रिकेत दिसला. तो म्हणजे प्रोग्रेस शुक्र आणि जन्मस्थ प्लुटोमधला प्रतियोग. प्रोग्रेस शुक्र 18 वृषभेवर आहे तर जन्मस्थ प्लुटो 16 वृश्चिकेत आहे. म्हणजे हा प्रतियोग करून जन्मस्थ शुक्र 2 अंश पुढे आला आहे. म्हणजे वर्ष 2022च्या आधी 2 वर्षापूर्वी हा असा अगदी तंतोतंत पूर्ण अंशात्मक झाला असणार. हे तपासण्यासाठी चार्ट ॲनिमेशनचा वापर करून पाहिले असता असे दिसते की 2 मे 2020 दिवशीच्या सेकंडरी प्रोग्रेस चार्टनुसार हा असा अगदी तंतोतंत पूर्ण अंशात्मक होत आहे. आता 9 ऑगस्ट 2022 आणि 2 मे 2020 अशा दोन्ही दिवशी घटस्फोटाची घटना दिसते आहे. याचा अर्थ काय असावा? आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. साधारण मार्च-एप्रिल 2020 या काळात ह्या जोडप्याने विभक्त होण्याचा अगदी ठाम निर्णय घेतला असावा. अमोलची पत्नी बहुधा अमोलचे घर सोडून आपल्या माहेरी कायमची गेली असणार. घटस्फोट आता अटळ, फक्त कायदेशीर प्रक्रिया बाकी अशी स्थिती निर्माण झाली असावी. पण याच काळात कोविडची महामारी सुरू झाली आणि सारे जनजीवन काही महिन्यांसाठी ठप्प झाले. त्यात कोर्ट कचेरीही आली. कोविडचा जोर ओसरल्यानंतर सारे सुरळीत झाल्यानंतर या जोडप्याने घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आणि ऑगस्ट 2022 मध्ये त्यांचा रीतसर विवाह विच्छेद झाला आहे. मी अमोलला याबद्दल विचारले तेव्हा आश्चर्यचकित होत तो म्हणाला, "हो, अगदी असेच घडले आहे सगळे. पण हे तुम्हाला कसे कळले?" म्हणजे दुपारी 2:05 ही जन्मवेळ घेतली तर अमोलचा विवाह आणि घटस्फोट या दोन्ही घटना अगदी चफकपणे जुळतात. हे सारे ॲनालिसिस करत असताना मला आणखी एक योग दिसला. तो म्हणजे जानेवारी 2013च्या सेकंडरी प्रोग्रेस चार्टमध्ये प्रोग्रेस दशमबिंदू आणि जन्मस्थ गुरुमध्ये अगदी तंतोतंत पूर्ण अंशात्मक युती योग. हा योग मोठे यश, मान सन्मान, प्रतिष्ठा सूचक आहे. मी अमोलला याबद्दल विचारले. अमोल पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला, कारण याच महिन्यात तो CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झाला होता. हे एक फार मोठे यश मानले जाते. थोडक्यात अमोलचा विवाह, घटस्फोट, कोविडच्या ट्विस्टसह आणि CA होणे या तीनही घटना दुपारी 2:05 या जन्मवेळेनुसार अगदी चफकपणे जुळतात. अर्थात यात अजूनही सुधारणा होऊ शकते. जन्मवेळ कदाचित 2:04 किंवा 2:06 असू शकेल. पण ह्याहून जास्त मोठा फरक निश्चित पडणार नाही, कारण जर ह्याहून जास्त फरक असेल तर वर दिलेले सर्व ग्रहयोग अगदी तंतोतंत पूर्ण अंशात्मक जुळणार नाहीत. म्हणजेच अमोलची जन्मवेळ दुपारी 2:05 अशी असावी. याच जन्मवेळेचा वापर करून मी अमोलच्या दुसऱ्या विवाहाचे भाकीत केले होते आणि तेही अगदी अचूक आले आहे. यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता? समाप्त. धन्यवाद आणि शुभेच्छा.